ही भव्य दिव्य स्पर्धा साकारली जाते. सातत्यपूर्व चर्चित ही स्पर्धा राहिली होती की कशा पद्धतीने टीम या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल होतील, कारण संपूर्ण सातारा जिल्हा आणि शाहूवाडी असोसिएशनच्या टीम या ठिकाणी खेळत आहेत. कशा पद्धतीने बॅटल राहील, परंतु कालच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने क्रिकेट झालं, दुपारच्या सत्रामध्ये मॅचेस आपण पाहिल्या, तर खऱ्या अर्थाने कालचा दिवस एकदम सक्सेसफुल राहिला. कारण असोसिएशन या अगोदर आपल्या असोसिएशनमध्ये आपण आपल्यामध्ये मॅचेस खेळत होतो, तदनंतर आपण असोसिएशन वाईज मॅचेस या ठिकाणी खेळवतोय. त्याचं यश मात्र केळगर सुळशी गावाला मिळतंय, कारण अतिशय सक्सेसफुल टुर्नामेंट कालचा दिवस पार पडला. माझ्यासोबत या ठिकाणी KSK क्रीडा प्रतिष्ठानचा बुलंद आवाज गणेश शिंदे माझ्याबरोबर जोडलेत. गणेश शिंदे साहेब, ज्या पद्धतीने आपण कालचा दिवस पाहिला, अतिशय चांगल्या मॅचेस, बॅटिंग बॉलिंग आणि क्षेत्ररक्षकचा दर्जा मात्र काल प्रत्येक संघाने दाखवला. हेच दाखवलं की आम्ही आमच्या असोसिएशनमध्ये टॉपला का राहिलो आणि अतिशय दिवस चांगला राहिला. काय म्हणाल एकंदरीत कालच्या दिवसाबद्दल? नक्कीच सर, विचार केला देसाई साहेब की या स्पर्धे आयोजित करायचं जे ध्येय होतं, खऱ्या अर्थानं काळेश्वरी नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सुळशी, खऱ्या अर्थानं अमोलचं सर्व टीम असतील, त्याचबरोबर आपले खऱ्या अर्थानं सर्वांचे रामचंद्रजी मालुसरे साहेब असतील, यांचं एक ध्येय होतं की सातारा जिल्ह्यातील जे टेनिस क्रिकेट आहे ते एका पटलावरती आणायचं आहे. आणि ते जे ध्येय होते ते कालच्या दिवसामध्ये साध्य झालं असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या प्रकारच्या काल मॅचेस झाल्या आणि ती ज्यावेळेस लॉट्स पडलेत त्याच वेळेस खऱ्या अर्थानं त्या मॅचेसची चर्चा प्रत्येक विभागामध्ये चालली होती. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिली एक मॅच कालच्या दिवसामध्ये सर्वांच्या स्मरणात राहणारी होती, ती मॅच होती खऱ्या अर्थानं BCC करंजे विपक्ष असरे 11. काय मॅच झाली मित्रांनो, खऱ्या अर्थानं कालच्या दिवसाचं नव्हे तर संपूर्ण स्पर्धेचं आकर्षण ठरणारी ती मॅच आपण काल अनुभवली. आणि आजच्या दिवसाची सुरुवात होत असताना आयोजकांच्या संघाबरोबरच पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं आज हा 12 मॅन आहेत ना, तर गावडी शाहूवाडी या विभागातील संघ आहे. म्हणजे आजचा दिवस सुद्धा देसाई साहेब विचार केला तर आपल्या सातारा जिल्ह्यातील टॉपचे संघ खेळताना पाहायला मिळतील. आणि आज या स्पर्धेनं काय दाखवलं तर सातारा जिल्ह्यामध्ये क्रिकेटचे तारे सितारे भरलेले आहेत ते एका पटलावरती आणले. आणि एका व्यासपीठावरून ज्या ज्या वेळेस अशा स्पर्धा होतात त्या वेळेस प्रेक्षकांना प्रत्येक खेळाडू नजरेमध्ये भरत असतो. काल सतीश सनस असेल, रणजित पवार असेल, आकाश मोहिते असेल, भरपूर खेळाडू खेळून गेलेत, परंतु अजूनही भरपूर खेळाडू बाकी आहेत ते आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. तर नक्कीच कालचा दिवस आपण पाहिला तर अगदी ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली, बॉलिंग राहिली. बॅटिंगमध्ये जसं आपण सतीश सनसच्या बॅटिंगबद्दल चर्चा करतोय, रणजित पवारने त्याचा क्लास दाखवला. तदनंतर आकाश मोहितेने अतिशय चांगली बॅटिंग केली. तदनंतर आसरे संघाकडून किरणनी चांगली बॅटिंग केली. नितीन सनसचंही कौतुक करेन, ज्यांनी 80 धावा चेस करताना महत्त्वपूर्ण 25 धावांची इनिंग केली. हे बॅटिंगमध्ये राहिलं. तदनंतर जावली तालुक्याकडून आपण जावली एक्सप्रेस पाहिली, NB निलेश बिलारेने चांगली बॉलिंग केली. तदनंतर आसरे टीमकडून स्वतः सतीश सनसने चांगली बॉलिंग केली, नितीन सनसने चांगली बॉलिंग केली. कराड गणेश सनसचंही कौतुक करेन, त्यांनी चांगली बॉलिंग केली शेवटच्या क्षणी. तदनंतर कराड असोसिएशनमधल्या टीमनी सुद्धा अतिशय चांगली बॉलिंग केली. हे बॉलिंगमध्ये पण सुद्धा अतिशय चांगला परफॉर्मन्स राहिला कालच्या दिवसामध्ये. परंतु बॅटिंग मात्र कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगली झाली. प्रत्येक बॅट्समननी, प्रत्येक बॅटरनी आपला खेळ अप्रतिम दाखवला आणि अगदी कालचा दिवस गाजवला. नक्कीच देसाई साहेब, त्याचं कारण सांगेल की तुम्ही ज्यावेळेस सतीशची त्या ठिकाणी मुलाखत घेत होता, सतीशने सांगितलं आम्ही 2-2 लाखाच्या स्पर्धा खेळतो, पण कुठेही अशी खेळपट्टी आतापर्यंत पाहिली नव्हती. अशी खेळपट्टी इथं या स्पर्धेत आम्हाला भेटले, त्यामुळं ही फलंदाजीचा दर्जा आहे तो उंचीवरती गेलाय. तर नक्कीच जसं आपण बोललात की खेळपट्टी खूप महत्त्वपूर्ण आहे क्रिकेटमध्ये. पंच इशारा करतात, मॅच आम्ही सुरू करतोय. बॉलिंग मार्कवरती जसं ऐरोली एंडकडून आपण पाहतोय महेश बोबडे, स्ट्राईक एंडला मात्र या केळगर सुळशीचा महत्त्वपूर्ण फलंदाज सुमित मालुसरे आणि नॉन स्ट्राईकला मात्र एक यंगस्टर क्रिकेटर प्रथमेश. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. P1चं पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू डे 2चा फेकला जाईल. स्ट्राईक एंडला मात्र तुम्ही बॅट्समन पाहताय सुमित रामचंद्र मालुसरे. पहिल्या चेंडूला समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक, त्याच्या खाली चुकी केली जाईल. महत्त्वपूर्ण झेल होता, कुठेतरी जजमेंट चुकतंय, थोडंसं लवकर पोहोचणं गरजेचं होतं चेंडूपर्यंत आणि पहिला झेल ड्रॉप केलाय. झेल ड्रॉप केल्यानंतर काय दशा होते हे आपण अनेक मॅचेसमध्ये पाहिलंय.
अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुमितनी पहिला चेंडू होता आजच्या दिवसामधला आणि त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. पंच मात्र आमचे दोन सज्ज झालेत. PC पाटील सर पहिल्यांदा KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. शिवरामजी वैती सर असतील, त्याचबरोबर आमचे कोळी सर असतील. हे तीन पंच या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण. इथे मात्र वीरेंद्र सेवागच्या स्टाईलमध्ये ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. वेगावरती स्वार झालाय हा गोलंदाज महेश बोबडे. एक नामांकित गोलंदाज आहे आणि नामांकित फलंदाजही आहे त्याच्या समोर. अनेक स्पर्धा, अनेक मॅन ऑफ द सिरीज, अनेक बेस्ट बॅट्समनचे किताब सुमितने पटकवलेत. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची एज होती का हे सुद्धा पाहणं गरजेचं. पहिल्या स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, फील्ड चांगलं केलं जात आहे, थांबवलंय. या ठिकाणी 2 डॉट बॉलची सांगता होते. गणेशजी ज्या पद्धतीने सुरुवात केली, बॉलरचं कौतुक करावं लागेल. सकाळचं सत्र आहे, परंतु मला वाटत नाही खेळपट्टीने काय रंग बदलला. ज्या प्रकारची पाटा खेळपट्टी आहे त्याच प्रकारचे सुमितला काहीतरी वेगळा इथे प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी पहा बॅटची आतली एज लागली आहे. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडंसं बबलिंग झालं. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जाईल का? यस, केला जातोय. धोका आहे, परंतु धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. आणि हे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस आपण दृश्य पाहतो देसाई साहेब एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन होतं, त्यावेळी नक्कीच इथे मात्र फलंदाज चार्ज आहेत हे नक्की दर्शवतं. जसं आपण पहिलं प्रथम बॅटिंग करताना डाव थोडंसं अटकळताना आपण पाहतोय आणि कालच्या दिवसामध्येही पाहिलंय. सेकंड बॅटिंग अतिशय सक्सेसफुल राहिले या मैदानावरती. इथे मात्र वीरेंद्र सेवागच्या स्टाईलमध्ये कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सर कपिल देवची आठवण करून देणारा झेल होऊ शकला असता. हाताला मात्र चेंडू ब्रश झालाय आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. सुमित रामचंद्र मालुसरेच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. अतिशय चांगला झेल शिंदे साहेब घेण्याचा प्रयत्न केला. अगदी शेवटच्या क्षणी तो झेल सुटलाय, पण प्रयत्न चांगला आहे. काय म्हणाल? नक्कीच, परंतु एक गोष्ट सांगेन की सुमित ज्या प्रकारचे हवेमध्ये फटके खेळतोय, ठीक आहे तुम्हाला मुभा आहे, परंतु धोका होऊ शकतो कारण खूप महत्वाचा खेळाडू आहे केळकर सोळशी संघासाठी. आणि झेलचा विचार केला तर तुम्ही बॉडीच्या जवळ पकडायचा प्रयत्न करा. इथे काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न. आणि या अशा पद्धतीचे फटके खेळणं पॅड आलंय म्हणेल. कारण आपण जर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सुद्धा विचार केला तर गोलंदाजांचं खिलवाड करण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून केला जातो. एंड ऑफ द फर्स्ट षटक 8 धावा धावफलकावरती लागल्यात, परंतु सुमित मालुसरेचा विचार केला तर खूप महत्वाची इनिंग खेळावी लागेल आज पहिल्या मॅच मध्ये. 5 षटकांचा सामना आहे आणि जसं विचार केला तर 5 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा स्कोरबोर्डवरती लावणं गरजेचं असेल. परंतु कालच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने आसरे संघाने 80 धावा चेस केल्यात, त्यामुळं या खेळपट्टीवरती धावा किती लावायचा हा प्रश्नचिन्ह असेल टीम केळगर सुळशी संघापुढे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रत्येक असोसिएशन मधील टॉपची टीम या ठिकाणी खेळते, त्यामुळे तुम्हाला कोणताही चान्स नसेल. तुम्हाला बेस्ट क्रिकेट खेळावं लागेल, चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळावं लागेल. पहिल्या षटकांच्या अंती स्कोरबोर्ड जर आपण अपडेट केला, 8 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि नवीन बॉलर आकाश अनिकेत केळसकर हा बॉलर मात्र बॉलिंग ट्रॅकवरती ऐरोली एंड कडून येईल. बॅट्समन प्रथमेश. इथे मात्र ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू. इथे पहिल्या स्लिप मध्ये चुकी घडते. चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा प्लस वाईट 5 धावा. हे फायदेशीर राहील टीम केळकर सोळशीसाठी. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती कालचा दिवस ज्यांनी गाजवलाय या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने मात्र रंग भरण्याचं काम केलंय, किरण जिमस्कर यांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू वाईट आणि या वाईट चेंडूला पहा चुकी घडते या क्षेत्ररक्षकाकडून. या चुका तुम्हाला करता येणार नाही कारण बेस्ट वर्सेस बेस्ट हा मुकाबला मित्रांनो आहे. जसं आपण सातारा जिल्हा पाहिला तर प्रत्येक असोसिएशनच्या टॉप टीम या ठिकाणी खेळत आहेत. बॉलर निघालाय स्ट्राइक एंडला प्रथमेश. स्ट्रेट मार्क शॉट. AB डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये या चेंडूला अगदी फेकलंय. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. प्रथमेशच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. या खेळाडूने मात्र हल्लीच्या क्रिकेटमध्ये किंवा हल्लीच्या काळामध्ये शिंदे साहेब प्रभावित केले प्रथमेशने. जसं आपण पाहिलं शो मॅच मध्ये सोपान मोरेवरती हा खेळाडू तुटून पडला होता आणि तब्बल 30 धावा एका षटकामध्ये काढल्या होत्या. आणि नक्कीच असे खेळाडू घडणं गरजेचं आहे ज्याच्या वेळेस आपण एक वाकराचा विचार करतो. आणि इथे आपल्यापर्यंत एक माहिती पडते की 12वीचा मला वाटतं 3 वाजता देसाई साहेब आज पेपर आहे,
तरी सुद्धा इथं आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावलौकिकासाठी खेळतोय. परंतु मित्रांनो, अशा गोष्टी घडवू नका. तुमचं फ्युचर खूप महत्वाचं आहे. क्रिकेट तर तुम्हाला अजूनही भविष्यामध्ये खेळायला मिळेल, परंतु इथे मात्र 12वीचा एक्झाम असताना ऍक्च्युली मैदानामध्ये यायला नाही पाहिजे. प्रथमेश मालुसरे काय बॅटिंग केले त्यानं हल्लीच्या काळामध्ये, ज्याने खरंच प्रभावित केले KSKला. खोपोली विभागामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट खेळतोय आणि तदनंतर आपल्या गावासाठी हे चांगलं योगदान. जसं आजचा त्याचा एक्झाम आहे तरी सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून हे मॅचला इम्पॉर्टंट दिलंय. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. यस वैती सरांकडे दाद मात्र मागितली जाईल. नॉट आउटचा करार दिलाय. 22 रुपयामध्ये एक धाव स्कोरबोर्डमध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जर पाहिली, स्कोरबोर्ड जर पाहिला तर एकूण स्कोरबोर्डवरती धावा लागतायत 16 धावा, 18 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. सुमित मालुसरे आणि प्रथमेश मालुसरे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत बॉलिंग करतोय. अनिकेतनेही त्यांच्या असोसिएशनमध्ये प्रभावित केलंय का आम्ही या ठिकाणी शाहूवाडीकडून बिलॉंग करतोय, शाहूवाडीची टॉप टीम आम्ही का आहे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवताना मिस्टर अनिकेत सुमितसाठी निघालाय. हो काय फटका खेळलाय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला अगदी AK-47 स्टाईल मध्ये पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमित रामचंद्र मालुसरेची बॅट मात्र बोलते. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. सुमित आता आपल्या फॉर्म मध्ये येताना शिंदे साहेब नक्की ज्या प्रकारचा देसाई फटका सुमितने खेळला, कारण ज्या वेळेस कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये असले क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळतं, त्या वेळेस खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं जिंकली जातात. आणि सुमित मालुसरे बद्दल आपण सातत्यपूर्व सांगत असतो, खूप महत्वाचा खेळाडू आहे या केळगर सुळशी संघासाठी. पुन्हा एकदा आता जोरदार प्रहार करायचा प्रयत्न. लॉंग ऑन रिझन मात्र सज्ज बाउंड्री लाईनला. इथे मात्र एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. नेक्स्ट मॅच साठी नेचे नक्कीच अलाउन्स करावं लागेल. नेक्स्ट मॅच असेल भराडी माता धामणी पाटण विपक्ष लव स्टार 11 येवती कराड. या दोन संघाचे कर्णधार आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नेक्स्ट मॅच साठी एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपण टॉस साठी यायचं आहे. अनिकेत पुढचं बॉल फेकेल आणि स्ट्राइक एंडला तुम्ही पाहताय बॅट्समन आहे प्रथमेश मालुसरे. यंगस्टर टॅलेंट, यंग टॅलेंट आहे KSKचं. इथे मात्र बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे येतील, फेक केली जाईल. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. आक्रमण केलं जात आहे परंतु षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त होईल. स्कोर अपडेट करूया. एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागतात 24 धावा. पहिल्या षटकामध्ये ज्या अर्थी आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 8 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र या षटकामध्ये मात्र हल्ला बोल केलाय, आक्रमण केलंय, 16 धावा येत आहेत. म्हणजे एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड जर आपण पाहिला तर 16 धावा स्कोरबोर्ड होती लागतायत. याचाच अर्थ 12च्या सरासरीने हा संघ पुढे चाललाय. टीम केळगर सोळशी चांगली बॅटिंग करतायत. दोन्ही ओपनिंग बॅट्समन मात्र तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये सुमित आणि प्रथमेशची जोडी. शिंदे साहेब म्हणजेच तुम्ही 60 धावांचं जे टार्गेट मनामध्ये सेट केलंय त्या दिशेने तुमची वाटचाल योग्य आहे, म्हणायला हरकत नाही आहे. परंतु हे षटक मागचं गेलं त्यामध्ये त्या अवांतर 5 धावा एक्स्ट्रा धावफलकावरती लागल्या, त्या मात्र नक्कीच तिथे कारणीभूत ठरल्यात या षटकामध्ये 16 धावा खर्ची करायसाठी. कारण एक्स्ट्रावरती तुम्ही जोर द्या, एक्स्ट्रा गेला नाही पाहिजे, एक माणूस ठेवला पाहिजे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडणार. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय जसं नितीन बोबडे महत्वपूर्ण षटक हाताळतात. षटक क्रमांक 3. विकेटची कुठेतरी खोज असेल या ओव्हरमध्ये. जसं शाहूवाडीकडून बिलॉंग करतात, एक चांगली टीम आहे परंतु विकेट तुम्हाला घ्याव्या लागतील. इथे मात्र लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. प्लस स्लिपमधून क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करेल, तो पण पर्यंत मात्र एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावाला खूप महत्व आहे. स्कोर तुम्हाला पुढे घेऊन जावं लागेल. जसं डगआउटमध्ये मयूर मालुसरे वाट पाहतोय की त्याची इनिंग कधी येईल, कारण मयूर मालुसरेने संपूर्ण टीमचा माहोल बदली गेलाय. शिंदे साहेब हल्लीच्या काळामध्ये केळगर सोळशी टीमला कुठेतरी संजीवनी देण्याचं काम जर कोणी केले असेल तर मात्र मयूर मालुसरे. परंतु संधी मिळेल कारण विकेट क्रमांक 1 सुमित मालुसरे बॅक टू द पवेलियन. नक्कीच मयूर बद्दल आपण चर्चा करत होतो आणि त्याचा नक्कीच नंबर आला असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या वेळेस आपण मयूरची फलंदाजी या सीझन स्टार्ट झाला तेव्हापासून पाहतोय, अतिशय चांगली खेळी करतोय तो आणि संघाला उपयुक्त खेळी. मला वाटतं या सीझन मध्ये 1-2 वेळा केळगर सुळशी संघ अंतिम 3 मध्ये दाखल झाला होता आणि त्यामध्ये महत्वपूर्ण खऱ्या अर्थानं योगदान कोणाचं असेल तर मयूर मालुसरेचं असेल. नक्की ज्या पद्धतीने KSK क्रीडा प्रतिष्ठान अगेन्स्ट लालबाग ही मॅच आपण मुंबईला झाली, त्या मॅच मध्ये या खेळाडूने चमकदार कामगिरी केली होती. तदनंतर मात्र कुठेही त्यांनी पाठी बघितलं नाही.
ज्या वेळेस त्याला KSK क्रीडा प्रतिष्ठानकडून बोलवणं आलेले, ज्या वेळेस त्यांनी केळकर सोळशिकने बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग राहिली आणि संघासाठी विजयी खेळाडू म्हणून तो राहिलाय. आज मात्र वन डाऊनच्या पोझिशनमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलर निघेल. ओ इथे पहा, अगदी या चेंडूला फेकलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅट मधून येतोय आणखी एक चौकार. इथे बेटन वॉच थांबला. ज्यावेळेस गोलंदाज चेंडू लँडिंग करत होता त्यावेळी नक्कीच कुठेतरी ओळखलं की इथे स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे थांबल्यानंतर प्रथमेशला अंदाज झाला होता थोडंसं उंची प्राप्त झाली आणि ते रिझन पूर्णतः खाली फाईन लेग थर्डमॅनचं रिझन आहे. तिथे 4 धावा या खूप महत्वपूर्ण असतील यासाठी, कारण सुमित बाद झाल्यानंतर आलेल्या ह्या 4 धावा आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने आपण चर्चा करतोय प्रथमेश मालुसरेची की प्रेक्षणीय मॅच आणि सोपान मोरे द लेजेंड क्रिकेटर KSK याच्यावरती चढवलेला हल्ला. मित्रांनो 30 धावा एक सिनियर क्रिकेटरला ठोकणं, प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि जवळपास 4 षटकार त्या षटकामध्ये त्यांनी ठोकले होते आणि तो कॉन्फिडन्स घेऊन या मॅचमध्ये उतरलाय. हे यंग टॅलेंट आहे KSKचं, हे यंग टॅलेंट आहे केळगर सोळशी संघाचं. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय नितीन बोबडे, चांगली बॉलिंग करावी लागली. एक विकेट मात्र मिळाले नितीनला. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पहा. ज्यावेळी चेंडू फेकला, ज्यावेळी चेंडू रिलीज केला त्यावेळेला मात्र फिंगर रोल केले. हे आहे क्रिकेट. आणि क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय बॉलरला जर वाचायचं असेल तर स्लोअर पद्धतीचा चेंडू, नक्कल बॉल या बॉलला म्हटलं जातं. ज्या पद्धतीने IPL असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, यामध्ये स्लोअर चेंडू महत्वपूर्ण ठरतोय. आज जर बॉलरला वाचायचं असेल तर स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला जाणं गरजेचं आहे आणि ते करताना मैदानाच्या आतमध्ये नितीन बोबडे. स्लोअर पद्धतीचा चेंडू अगदी मिडल स्टंप वरून जातोय. अगदी लेग साइडला हा चेंडू खेचायचा होता, शफल झाले होते, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क येत नाही आणि डॉट चेंडूची सांगता होते. शिंदे साहेब अतिशय चांगली बॉलिंग करतोय. नितीनचं मी कौतुक करेन या ठिकाणी. नक्कीच करावंच लागेल, कारण ज्या प्रकारचे स्लो रन पद्धतीची गोलंदाजी आहे आणि गतीमध्ये कित्येकदा आपण पाहिलं ही गती आहे तीच फलंदाजाला बीट करत असते आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रथमेश चांगला रिदम मध्ये असताना सुद्धा बीट होतोय. म्हणजेच कुठेतरी यश मात्र नितीन बोबडेच्या पारड्यामध्ये पडते. चांगली फलंदाजी बरोबरच सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. यस, शाहूवाडी आणि गावडी टीमचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने बॉलिंग अटॅक आहे. कारण संपूर्ण केळगर सोळशी टीम पाहिली तर बॅटिंग ऑर्डर अप्रतिम आहे यांचा आणि त्यांना कुठेतरी थांबवण्याचा. हो इथे मात्र लेग साइडला अप्रतिम फटका, अगदी मिडल ऑफ द बॅट केलाय. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. प्रथमेश मालुसरेच्या बॅट मधून येतोय आजच्या दिवसातला पहिला षटकार. चांगली बॅटिंग करतोय, वेळ घेतलाय, परंतु अगदी शेवटच्या चेंडूवरती मात्र प्रहार करताना प्रथमेश मालुसरे. स्कोरबोर्ड आपण अपडेट करूया, पाणी घेऊन जावा विनंती असेल केळगर सोळशी टीम. आणि स्कोरबोर्डवरती धावा मात्र लागतात. एकूण धावा स्कोरबोर्डवरती 35 धावा, 35 रन्स. म्हणजे शिंदे साहेब आपण जशी चर्चा करतोय की 12च्या सरासरीने हा संघ पुढे जातोय आणि 35 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 3 षटक मात्र या ठिकाणी समाप्त होत आहेत. म्हणजे दोन्ही बाजूने जर पाहिलं तर 50-50 खेळ चालू आहे. नक्कीच देसाई साहेब जर विचार केला तर यामधून आपण घेणार काय, तर आज खेळतोय सातारा जिल्ह्यातील एका वेगळ्या तालुक्यातील एका वेगळ्या असोसिएशन मधली टीम आहे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळताना मी केलेल्या धाबा उद्या माझ्या असोसिएशन मध्ये खेळेल, ऑदर खेळेल, तिथे हा कॉन्फिडन्स घेऊन मी जाणार आहे आणि तो नक्कीच प्रथमेश हा कॉन्फिडन्स पुढच्या काळामध्ये आपल्यामध्ये पाहायला मिळेल. नक्की ज्या पद्धतीने आपण पाहिलं सतीश सनसने काल एक रेकॉर्ड ब्रेक इनिंग खेळली आणि तदनंतर तुम्ही जर कालच्या दिवसामध्ये संध्याकाळमध्ये तुम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यातील खेळाडूंचे जर स्टेटस पाहिले असतील तर तुम्ही फक्त वाईचे स्टेटस नका पाहू, तिथे KSK पहा, जावली पहा, शाहूवाडी पहा, बत्तीशिराळ पहा, प्रत्येक स्टेटसला मात्र सतीश सनस होता. हे कुणी केले तर केळगर सोळशीने केले, कारण एकत्रित त्यांना आणलंय आणि एकत्रित आणल्यानंतर सतीश सनसची इनिंग ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आणि त्या बॅटिंग केल्यानंतर मात्र संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सतीश सनस झळकला. संपूर्ण सातारा जिल्ह्यातील खेळाडूंच्या स्टेटसला सतीश सनस का गेला तर हे फॉर्मॅट कुणी आणलं तर केळगर सोळशीने आणले आणि त्याचं कारण KSK क्रीडा प्रतिष्ठान. नक्कीच सातत्यपूर्व आपण सांगत आलो की सतीश सनस बद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमी आहे, कारण ज्या लेवलचं सतीश सनस क्रिकेट खेळतायत आणि फक्त स्वतः खेळत नाही तर खेळाडू घडवण्याचं काम सुद्धा करतायत. कालची इनिंग पाहिली गेली तर अशा अनेक इनिंग्स खेळल्यात सतीश सनसने. आपण कालच उदाहरण दिलं की सारसुळे, नवी मुंबई, विपक्ष राजधानी सातारा,
ती मॅच सुद्धा त्याच पद्धतीची ॲज अ बेस्ट फिनिशर काय असतं ते त्या दिवशी सुद्धा दाखवलं. मयूर पाठलाग करत होता, परंतु थोडासा मला वाटतं ऑफ एसटीच्या खूप बाहेर पंच वैती सर आपल्याकडे वळले जातात, व्हाईट बॉलची घोषणा. परंतु आता देसाई मयूरचा नक्कीच इथे स्टान्स काय असेल, इथे मोठे प्रहार का नक्कीच प्रथमेशला स्ट्राईक? नक्की ज्या पद्धतीने भारतीय संघासाठी ऋषभ पंतची कामगिरी राहते ती ऋषभ पंतची जबाबदारी पद्धतीने तुला बॅटिंग करावी लागेल. इथे मात्र हवेमध्ये चेंडू खूप काळ राहिला, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय, मात्र कोणतीही चूक करणार नाही. गावडी 11 संघाचा हा क्षेत्ररक्षक आहे अनिकेत. चांगला झेल टिपलाय, महत्वपूर्ण विकेट. मयूर मालुसरेला परतावं लागतंय अगदी जड पावलाने. मयूर मालुसरे तंबूच्या दिशेने येतोय. गणेश शिंदे साहेब, देसाई आपण चर्चाच करत होतो की इथं मयूरचा आता नक्की रोल काय असेल, कारण ज्या रिदम मध्ये प्रथमेश फलंदाजी करतोय थोडा काळ स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे होती मयूरनी, कारण प्रथमेश थोडा खेळला असता, अंदाज मयूरला आला असता, तदनंतर प्रहार करायला पाहिजे होते. पण तो थांबेल तो मयूर कसला, कारण ज्या प्रकारची फलंदाजी करतोय तो त्या रिदम मध्ये चालणार. इथे थोडासा ताकद कमी पडली म्हणेल, कारण ज्या वेळेस तुम्ही मिडल ऑफ द बॅट बॉल करता त्यावेळेस मनगटाची ताकद सुद्धा वापरायला पाहिजे. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय की थांबल तो मयूर कसा, कारण त्याचा नॅचरल गेम आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळणं हे त्याच्या स्वभावामध्ये आहे. जसं वीरेंद्र सेहवागला अनेक प्रशिक्षक झाले, त्यांनी सांगितलं की तू थांबून खेळ, परंतु वीरेंद्र सेहवागने कोणत्याही प्रशिक्षकाचं ऐकलं नाही आणि त्याचा नॅचरल गेम खेळला. म्हणून कुठेतरी जर जगातील पहिल्या 10 खेळाडूंमध्ये जर आक्रमक खेळाडू म्हणून वीरेंद्र सेहवागची गिनती केली जाते. हे नॅचरल गेम आहे, नॅचरल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. दरम्यान येतोय व्हाईट बॉल. आज त्याचा दिवस नव्हता, आज मात्र तो झेल मात्र अगदी क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करेन, अनिकेतचं कौतुक करेन. चांगला झेल टिपलाय, खूप रनिंग केली, तदनंतर चांगलं जजमेंट केलं. अगदी अतिशय शांत पद्धतीने तो झेल टिपला, कारण ती मयूरची विकेट महत्वपूर्ण होती आणि त्याचा फायदा गावडी 11 शाहूवाडी या संघाला होतोय. बॉलर निघालाय महेश. या चेंडूला अगदी अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने खेळले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फेक केली जाईल तोपर्यंत मात्र एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. आता मात्र स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अविनाश साळुंके न्यू बॅट्समन. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय महेशला चांगली बॉलिंग करतोय. इथे मात्र बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता, परंतु जसं आपण पाहतोय वेग आणि वेगावरती स्वार आहे बॉलर महेश. नक्कीच महेश खऱ्या अर्थानं मला वाटते दुसरं षटक हाताळण्यासाठी यासाठी बोलवलंय की काहीतरी क्लास आहे. हो इथे मात्र अविनाशच्या बॅटमधून मोठा प्रहार काऊ कॉर्नर रिझन पर्यंत लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल, फेकी होईल. इथे आपण क्षेत्ररक्षण कशा पद्धतीचं करतोय ते महत्वाचं नाही, तर आपला थ्रो चेंडू फेकी आपण कशी करतोय हे खूप महत्वाचं आहे. सातत्यपूर्व आम्ही सांगत असतो की सर रवींद्र जडेजा आज खऱ्या अर्थानं संपूर्ण ओल्ड मध्ये रवींद्र जडेजा यांचं नाव रॉकेट थ्रो साठी घेतलं जातं. याचं कारण मित्रांनो आहे आपल्या खांद्यामधली ताकद वापरा. ॲज अ क्रिकेटर म्हणून इथे मात्र हो प्रथमेश मालुसरे स्टँडिंग डिलिव्हरी, बिग हाय अँड हँडसम, लॉंग ऑन रिजन, सीमारेषा पार, येतात 6 धावा प्रथमेश मालुसरेच्या बॅट मधून. हा आहे क्लास प्रथमेश मालुसरेचा. आणि का मी 12वीचा पेपर असताना सुद्धा बॅटिंगसाठी का आलोय, तर माझ्या गावासाठी, माझ्या नावासाठी, माझ्या टीमसाठी मी या ठिकाणी आलोय. आणि आल्यानंतर मात्र ताबडतोब फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश मालुसरे. हा लेग साईडला स्टेअर करायचा होता चेंडू, अंगाला भेदतोय, मात्र एक धाव मात्र स्कोरबोर्डवरती अंकित केली जाईल 22च्या रूपामध्ये. धावसंख्या पाहिला आपण, स्कोरबोर्ड अपडेट करूया, स्कोररकडे जाऊया. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागतायत 46, 46 धावा. विकेट मात्र 2 विकेटचं पतन झालंय. एक चांगली धावसंख्येने संघ, ज्या पद्धतीने शिंदे साहेब आपण पाहतोय की संघ पुढे जातोय, विकेटही पडतायत, परंतु त्याचा कोणत्याही प्रकारचा दबाव, त्याच्या कोणत्याही प्रकारचा प्रेशर मात्र प्रथमेश मालुसरे घेत नाही. नॅचरल गेम खेळतोय आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळतंय. या ठिकाणी आता मात्र 60 धावा खऱ्या अर्थानं जे दृष्टीपेक्षात दिसत आहेत आपल्याला, कारण या शेवटच्या षटकामध्ये त्या साध्य केल्या जाऊ शकतात. आणि ज्यावेळेस तुम्ही 60 धावा धावफलकावरती सकाळच्या सत्रामध्ये लावाल त्यावेळी तुमचे जे गोलंदाज आहेत, आणि मला वाटते केळगर सुळशी संघाकडे चांगलं अमोल सारखं एक अस्त्र आहे की चाणक्य नीती वापरली, व्हॅरिएशन वापरलं जातं अमोलच्या माध्यमातून, म्हणजे 60 धावा डिफेंड करणं खूप त्यांना सहजरित्या शक्य होऊ शकतं आणि कॉन्फिडन्स हाय लेवलला जाऊ शकतो. परंतु आज एकमेकाचा खेळ कोणालाही माहिती नाही. या स्पर्धेनं दाखवलंय की आज मी अपोजिट संघाबरोबर खेळतोय, परंतु कोणत्याच खेळाडूचा काही रेकॉर्ड, काही अभ्यास माझ्याकडे नाही. मला येणारा चेंडू पार करायचा आहे, फेकणारा चेंडू मला डॉट फेकायचा, हेच फक्त इथे अवलंबलं जाणार आहे.
नक्कीच ज्या पद्धतीने आपण संकल्पना पाहिली तर सातारा असोसिएशन मधील टॉपचे 46 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि शेवटचं षटक आहे. आपण जसं पाहतोय ऐरोली एंड कडून बॉलर तयार होतोय. रोहन वरेकर हा गोलंदाज मात्र सज्ज होतोय. 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. बॅट्समन आहे प्रथमेश मालुसरे. ओ या चेंडूला अगदी काऊ कॉर्नर च्या एक टप्पा घे, चेंडू मात्र सीमारेषे पार जाईल. काऊ कॉर्नर सीमारेषा तोडले. प्रथमेश मालुसरेच्या बॅट मधून येतोय आणखी एक चौकार. प्रथमेशची बॅट मात्र बोलते आणि प्रथमेश अफलातून फलंदाजी करतोय. 50 धावा इथे मात्र स्कोरबोर्ड वरती लागतायत. अभिनंदन टीम केळगर सोळशी. 50 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले. स्लॉगवरचं षटक आहे. इथे मात्र मला 60 धावा प्लस करायचा आहे हा मानस मात्र घेऊन प्रथमेश मालुसरे. दुसरा बॉल असेल या षटकामधला. ओ इथे मात्र लेग साइडला फ्लिक करायचा होता. बॉल आणि बॅटचा कुठेही संपर्क येत नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मात्र जाऊन चेंडू स्थिरावेल. डॉट चेंडूची सांगता होते. महत्वपूर्ण असतील शेवटचे 4 चेंडू. प्रथमेश मालुसरे नेक्स्ट मॅच साठी टॉस करणार आहोत आम्ही. भराडी माता धामणी पाटण कॅप्टन आणि त्याचबरोबर विपक्ष लव स्टार 11 येवती कराड. दोन्ही कॅप्टनना विनंती करेन आपण टॉस कवॉचच्या व्यासपीठावरती या. आम्ही टॉस करतोय. ओ इथे पहा यस एबी डिव्हिलियर स्टाईल मध्ये या चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय क्लास आहे मित्रांनो. टायमिंग पहा लाजवाब अप्रतिम क्लासिकल येतोय. हा हाय अँड हँडसम षटकार. प्रथमेश मालुसरेची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. कमालीची बॅटिंग करतोय. सुपर. लगेच इथे किरण सर सांगतायत की तू 12वीचा अभ्यास करतोयस का बॉलर, आणि इथे बॅटिंगचा अभ्यास करून आलाय. कारण देसाई ज्यावेळेस बॅट फिरवली त्यावेळेस पूर्णतः आडवी बॅट होती प्रथमेशची. म्हणजे त्याची नजर किती चेंडूवरती होती. कारण असे फटके खेळताना तुम्हाला थोडीशी बॅट सरळ ठेवावी लागते, परंतु आडवी बॅट ज्याला झाडू शॉट म्हटलं जातं त्या झाडू शॉटच्या फटक्यावरती आल्या 6 धावा. बॉलर निघालाय प्रथमेश मालुसरे. ओहो याही चेंडूला अगदी काऊ कॉर्नर सीमारेषा तोडले. किती धावा या ठिकाणी पंच सांगतील. यस 1 बाउन्स. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. यस प्रथमेश मालुसरे ऑन अ फायर सेट ऑन अ फ्रायर. प्रथमेश मालुसरे काय बॅटिंग करतोय मित्रांनो. षटकार तदनंतर आलाय हा चौकार. क्लास. आणि देसाई अशा प्रकारचा खेळ जर केला तर त्याला त्याच्या एक्झाम मध्ये सुद्धा यश येईल असं किरण सर म्हणायला हरकत नाही. कारण इथे खेळतोय गावासाठी, गावाच्या नावासाठी. म्हणजेच तुला तिथे सुद्धा यश असेल प्रथमेश म्हणायला हरकत नाही. परंतु इथे मात्र अपोजिट टीम सुद्धा चांगला खेळ करताना पाहायला मिळेल आपल्याला. 2 चेंडू शेष. ओ इथे पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट. प्रथमेश मालुसरे मात्र परततोय, परंतु मित्रांनो त्याच्या बॅट मधून आल्यात एकूण धावा 38 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. प्रथमेश मालुसरे साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय बॅटिंग केले पहा. संघ अडचणीत होता परंतु या संघाला कुठेही थांबू दिलं नाही. टीम केळगर सोळशीची नय्या पार करताना प्रथमेश मालुसरे यंग टॅलेंट केळगर सोळशी यंग टॅलेंट KSK क्रीडा प्रतिष्ठान. प्रथमेश मालुसरेने अगदी सकाळच्या सत्रामध्ये क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींची आमच्या सर्वांची मनं जिंकलीत. अप्रतिम बॅटिंग प्रथमेश मालुसरे. 60 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत आणि प्रथमेश जसं बाहेर येतोय तसं मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल होतोय. फलंदाज आहे प्रशांत मालुसरे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जाईल. 60 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. एक चांगली धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये केळगर सोळशी संघाला यश आलंय, परंतु शेवटचा चेंडूवरती चौकार षटकार येईल का हे पाहणं गरजेचं राहील. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तुम्ही पाहताय रोहन वरेकर. बॉलर निघालाय. ओ हा लेग साइडला चेंडू. क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करेन या क्षेत्ररक्षकाचं. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेट. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव असेल आणि 1 विकेट असेल. स्कोरबोर्ड अपडेट करूया. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते जसं आपण पाहिलं 61 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत आणि आम्ही टॉस करतोय. आणि आमचे साथी समालोचक किरण मस्कर यांना विनंती करेन की आपण 2 संघांमध्ये टॉस करा. धामणी 11 पाटण आणि लव स्टार येवती या 2 संघांच्या
कर्णधारांना विनंती करेन आपण टॉस कबॉच्या व्यासपीठावरती जोडले जा. त्या ठिकाणी तुमची वाट पाहतायत किरण मस्कर बुद्ध कॅप्टन. चला प्लीज. काल पाटणचे दोन्ही संघ खेळले, दोन्ही संघ शेवटच्या मुवमेंटला अपयशी आले. कराडचा संघ खेळला, तो देखील पराभूत झाला. मात्र या दोन्ही संघांच्या हातामध्ये आज आहे कराडकर आणि पाटणकरचं भविष्य. या दोन्ही संघांच्या हातामध्ये आहे. महत्त्वाची मॅच असेल याच्यानंतरची. एका साईडला आपण पाहतोय आई भराडी माता पाटणचा हा संघ आहे, तर दुसऱ्या साईडला लव्ह स्टार येवती संघ आहे. कॉल कोणाचा असेल? येस, लव्ह स्टार येवती संघाचा कॉल आणि स्विंग द कॉइन. छापा आहे, कॉल आणि येस टॉस जिंकलाय आई भराडी माता पाटण संघ. काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. कालच्या दिवसामध्ये पाटणचे दोन्ही संघ एकमेकांसोबत लढले. शेवटच्या मुवमेंटला ते आसरे संघासोबत बाहेर आले. मात्र आज पाटणला या चॅम्पियन लीगमध्ये, या टुर्नामेंटमध्ये जिवंत ठेवण्यासाठी तुमच्या हातामध्ये खूप काही आहे. या मॅचमध्ये 100% देण्याचा प्रयत्न करत असताना बॉलिंग घेण्याचा निर्णय तुम्ही घेतला. धावसंख्या काल 80 देखील झाली, 40 देखील अडवण्यात आली. काय स्कोअर पाहताय तुमचे बॅटिंग परफॉर्मन्स पाहता? बॅटिंग आमची खूप स्ट्रॉंग आहे. आम्ही 75-80चं टार्गेट ठेवतो बॅटिंग जेव्हा येईल आम्ही तेव्हा. टॉस राहिलेला नाहीये तुमच्या दिशेने. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण केला. पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर 5 षटकांचे खेळ खेळले जातात. 2 पॉवर प्लेचे षटक आहेत आणि त्यानंतर मात्र पहिली बॅटिंग तुमच्याकडे जेव्हा येते, तुमचा बॅटिंग परफॉर्मन्स पाहता काय मॅजिकल फिगर डोळ्यासमोर आहेत का, की बाबा माझे चांगले खेळाडू, माझे चांगले बॅट्समन आज मैदानामध्ये आहेत, तर या धावसंख्येपर्यंत आम्ही किमान पोहोचू शकतो? नक्कीच सर, बघितलं तर आमच्या टीममध्ये देखील चांगले बॅट्समन आहेत. पॉवर प्लेमध्ये आम्ही कमीत कमी 25-30 धावांच्या वरती मारू त्यांना आणि 5 ओव्हरीत 70+ टार्गेट देऊ. ॲज अ कॅप्टन कुठल्या बॅट्समनवर, कुठल्या खेळाडूवर ते आज जास्त लक्ष डोक्यामध्ये असेल? कुठला खेळाडू तुझ्या संघातला? तर अजय मोहिते, बॅटिंगसाठी संतोष शेवाळे देखील आहे. या दोघांनी चांगला परफॉर्मन्स दिला तर आम्ही नक्कीच फायनलपर्यंत पोहोचू. चालेल, तर शुभेच्छा देतो दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट. आणि चला मान्यवर, आपण व्यासपीठावरती विराजमान होऊयात. टॉस झाला, टॉस जिंकला तो म्हणजे आई भराडी माता पाटण या संघाने. ही विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकत होता, व्हॉइस ऑफ पाटण ज्यांना म्हटलं जातं, रायगड टेनिस क्रिकेट ते गाजवत आहेत. डोंबिवली कल्याण परिसरामध्ये अतिशय चांगलं समालोचन ज्यांच्या मार्फत केलं जातंय. किरणजी मस्कर साहेब आमच्याबरोबर जोडलेत कालच्या दिवसापासून आणि उद्यापर्यंत अगदी ते जोडले जातील. तदनंतर आमचे साथी कॉमेंटेटर KSKचा बुलंद आवाज गणेशजी शिंदे ही या स्पर्धेमध्ये अगदी रंग भरण्याचं काम करतायत. तर ही जुगलबंदी जशी समालोचकांमध्ये चालली त्या पद्धतीने आपण मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलची सुद्धा जुगलबंदी पाहतोय मित्रांनो. कालचा दिवस जर आपण पाहिला तर अगदी दुपारच्या सत्रामध्ये अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचेस जाताना आपण पाहिल्या. अगदी प्रत्येक टीमने अगदी 100% खेळ मात्र कालच्या दिवसामध्ये मैदानामध्ये दाखवला आणि आमच्या संपूर्ण टेनिस क्रिकेटला जे काल प्रेक्षक जोडले होते त्यांची मन मोहित करण्याचं काम आमच्या प्रत्येक संघाने कालच्या दिवसामध्ये केला. आजच्या दिवसामध्ये तुम्ही जशी पाहताय सुरुवात अतिशय जबरदस्त झाले. जशी बॅटिंगमध्ये आपण जर विचार केला तर प्रथमेश मालुसरे अफलातून बॅटिंग केली. 38 धावा त्यांनी कुठल्या सुमित मालुसरेने त्याला पहिल्या अगदी सुरुवातीला चांगली सहकार्य केलं. तदनंतर आपण पाहिलं तर 1 मॅन आर्मी आपण जशी बॅटिंग पाहिली प्रथमेश मालुसरे. बॉलिंगमध्ये जर विचार केला तर आपण महेश बोबडेनी चांगली बॉलिंग केली, त्याचं मी कौतुक करेन. पहिलं षटक तदनंतर चौथं षटक त्यांनी हाताळलं. आता मात्र डाव क्रमांक दुसऱ्या डावाला आम्ही सुरुवात करतोय जिथे मात्र 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. महेश बोबडे आणि अनिकेत हे 2 बॅट्समन सज्ज झालेत. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय महेश बोबडे आणि बॉलिंग ट्रॅकवरती KSKचा आताच्या हल्लीच्या काळातला नंबर 1चा बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय अमोल मालुसरे, मॅन फ्रॉम केळगर सोळशी. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. डाव क्रमांक 2. ओ यस, पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जाते. खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूला मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली आणि मात्र चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हे बॅटल तुम्हाला अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल, कारण एक मातब्बर बॉलर आणि एक मातब्बर बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. महेश बोबडे शाहूवाडी असोसिएशन कडून महत्वपूर्ण
खेळ त्यांचा राहिलाय आज मात्र स्वतःच्या गावासाठी स्वतःच्या नावासाठी खेळताना श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2022 मध्ये. यस, या चेंडूला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. पॅड लाईनला बॉलिंग करताना आपण पाहतोय अमोल मालुसरेला. पंच आमचे वैती सर सांगतायत हा लेग बाईटच्या रूपामध्ये एक धाव मात्र स्कोरबोर्डमध्ये अंकित केली जाईल. माझ्यासोबत जोडलेत आमचे स्टार कॉमेंटेटर गणेशजी शिंदे. अतिशय 2 चेंडू चांगले फेकलेत आणि ही नंबर 1च्या बॉलरचा हा दर्जा दाखवताना अमोल मालुसरे. नक्कीच मी का KSK प्रीमियर लीग या सीझनचा द बेस्ट बॉलर ठरलो हे मात्र नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळते. कारण अमोलबद्दल सातत्यपूर्व आपण चर्चा करतो की बॅरेशन त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे आणि कित्येकदा त्या बॅरेशनचा फायदा केळगर सोळशी असू द्या, त्यानंतर आपण ज्याच्या वेळेस KSK 11 खेळतो त्यावेळेस सिलेक्शन असते त्यावेळेस तो फायद्याचा ठरलाय. इथे पहा लावून द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून येईल, फेकी होईल, परंतु तिथे मात्र मला वाटतं प्रथमेश सज्ज आहे. कारण ज्याच्या बॅट मधून धावा निघाल्या त्याचा कॉन्फिडन्स हाय लेवल असतो. कधी क्षेत्ररक्षण मात्र तिथे खरा पाहायला मिळत नाही आणि ते पथ्यावरती पडेल केळगर सोळशीच्या. पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हाताळावं, पॉवर प्लेचा टप्पा काय असेल हे जर शिकायचं असेल तर तुम्ही मित्रांनो अमोल मालुसरेची बॉलिंग पहा. अगदी खोलवर टप्प्याच्या अगदी वरच्या दिशेने बॉल आणि जसं पाहता क्षेत्ररक्षण अगदी 2 समोर क्षेत्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला तैनात केलंय आणि त्या पद्धतीने गोलंदाजी होते. हे कौतुक आहे अमोल मालुसरेचं. बॅट्समन अनिकेत आता मात्र स्ट्राईक एंडला जाईल, परंतु मित्रांनो जशाच तसं उत्तर मात्र शाहूवाडी आणि गावडी टीमकडून दिलं जाईल. यामध्ये मला तर कोणत्याही प्रकारची शंका नाही, कारण जसं पाहिलं तर गावडी ही टीम अतिशय चांगला परफॉर्म राहिलाय शाहूवाडी असोसिएशनमध्ये. अनिकेत स्ट्राईक एंडला. बॉल क्रमांक 4. इथे मात्र वीरेंद्र सेहवागच्या स्टाईल मध्ये कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक, कोण जिंकणार. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण अगदी बाउंड्री लगत हा चेंडूला अडवलंय. तोपर्यंत धावा मात्र स्कोरबोर्डवरती येत आहेत. 3 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट ही सुरुवात आहे. सुरुवात धडपडत करताना शाहूवाडी टीम जसं आपण पाहतोय गावडी टीम करताना अनिकेतला चांगली बॅटिंग करावी लागेल. महेश बोबडेला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण इथे संघाची प्रतिष्ठा आहे, असोसिएशनची प्रतिष्ठा आहे. मला जिंकायचंय, इथे मात्र मला हारायचं नाही, कारण स्पर्धा आहे सर्वांची लाडकी स्पर्धा श्री काळेश्वरी चॅम्पियन चषक 2022. 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय ऐरोली एंड कडून आपण बॉलर पाहतोय अमोल मालुसरे. इथे मात्र बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू ज्या पद्धतीने गुड लेंथ वरती टाकला, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. ही बॉलिंग आहे अमोल मालुसरेची. हे अस्त्र आहे केळगर सोळशीचं, हे अस्त्र आहे मित्रांनो KSK क्रीडा प्रतिष्ठानचं. काय बॉलिंग केली जाते, कौतुक करेन या ठिकाणी अमोल मालुसरेचं. बॅट्समनला थांबवले. महेश बोबडे स्ट्राईक एंडला. मोठे फटके खेळावे लागतील. P1 पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1. अनिकेत बॅटिंग करतोय, माफी असावी. इथे मात्र समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका खेळलाय. आनंद पवार जातील, चुकी करतायत. यस, पहिला चौकार अगदी समोरच्या दिशेने 1 बाउन्स घेत चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. अनिकेतच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत पहिला चौकार. इथे आपण जसं पाहतोय पहिलं षटक समाप्त होतंय. स्कोर अपडेट करूया. आमचे स्कोर अक्षय कदमकडे जाईन. 9 धावा स्कोरबोर्डवरती लागतात आणि जशी आपण केळगर सोळशीची इनिंग पाहिली तर त्यांच्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण धावा स्कोरबोर्डवरती पाहिल्या तर 8 होत्या, म्हणजे बरोबरीत आहे. दोघांची विकेट नव्हती, इथेही सुद्धा विकेट नाही, परंतु अमोल मालुसरेने चांगली बॉलिंग केली पहिल्या षटकामध्ये. तो दुसरं षटक घेऊन येईल त्यावेळेस बॉलिंग कशी करतोय हे शिंदे साहेब पाहणं गरजेचं राहील. 2 षटक तर नक्कीच इथे मात्र सेफली असतील केळगर सोळशी संघाच्या माध्यमातून. आता मात्र इथे फलंदाज महेश बोबडे अनिकेत खऱ्या अर्थानं इथे आपला घेर चेंज करताना पाहायला मिळतील, कारण ज्या वेळेस आपण 60 धावांच्या वरचा स्कोर पाहिला थोडासा अंदाज घेतला जातो कशा पद्धतीने. कारण मी मगाशी सांगितलं इथे कोणाला खेळ माहिती नाही, कशा पद्धतीची बॉलिंग होईल, कशा पद्धतीची बॅटिंग होईल, त्यामुळे अंदाज नक्की घेतला जातो. कालच्या सत्रामध्ये पण आपण पाहिलं पहिली 2 षटकं कित्येक मॅचेसला तिथे सांभाळून खेळले, तदनंतरच्या 3 षटकामध्ये घेर चेंज केले आणि ती स्ट्रॅटेजी इथे वापरली जाईल. न्यू बॉलर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती नितीन सकपाळला बोलवलंय. डावातली दुसरं षटक घेऊन येतोय अगदी ऐरोली एंड कडून बॉलिंग करताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला मात्र महेश बोबडे. स्लोअर पद्धतीचा चेंडू, या चेंडूला समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट खेळले, क्षेत्ररक्षक जातील, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र 1 धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाते. मयूर मालुसरे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
अव्वल दर्जाचे क्रिकेटर आहेत. आजच्या या सामन्यामध्ये जसं आपण पाहिलं गोल्डन डकची शिकार ठरलेत, परंतु तदनंतर प्रथमेशने डाव सावरलाय. बॉलिंग करतायत, चांगली बॉलिंग करावी लागेल. बॉलर आहेत नितीन सकपाळ. स्लोअर पद्धतीचा चेंडू, कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही मित्रांनो इकडे अनिकेतकडे. यस, चांगलं बॅटल रंगतंय. 62 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय गावडी 11 शाहूवाडी टीम असोसिएशन. हे बॅटल मात्र रंगलंय मैदानाच्या आतमध्ये पहा. परंतु जशी जशी मॅच पुढे जाईल तसं आक्रमण केलं जाईल फलंदाजाकडून, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नसेल. नितीन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. ओहो, इथे पहा स्टँड अँड डिलिव्हर, घुटना टेक तमाशा देख. या चेंडूला अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून फेकले आउट ऑफ द पार्क. मिळतील 6 धावा. अनिकेत ब्रँडेड फटका येतोय, मिळतील 6 धावा. आणि जसं आपण सांगितलं की दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण केलं जाईल आणि अगदी बॅट्समन पर्यंत तो आवाज आमचा पोहोचला जातोय. इथे आक्रमण केलं जात आहे. हो, इथे मात्र समोरच्या दिशेने चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, प्रयत्न केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि विकेटची संधी. नक्कीच इथे पंच आहेत PC पाटील स्पष्ट नकार देताना. आपल्या क्रीज मध्ये सेफ आहेत महेश बोबडे. चांगली बॅटिंग करतायत गणेशजी. नक्कीच आपण ज्या प्रकारचे गोलंदाजीमध्ये जे पाहिलं या दोन खेळाडूवरती खऱ्या अर्थानं जर विचार केला तर हा संघ खूप निर्बल आहे. आपण सातत्यपूर्वक सांगतो की या आज बाहेरच्या टीम खेळतात, त्यांचा खेळ, त्यांच्या खेळाचा जी दर्जा आहे तो आपल्यापर्यंत अजून पोहोचला नाही. परंतु एका मॅच मध्ये इथे डान्सिंग ग्राउंड, इथे मात्र सेपआउट झाले होते. काय घडेल, चुकी झाली आणि इथे एसटी रक्षक अविनाची चुकी आहे म्हणेन. तुम्ही गॅदर करा, नंतर एसट्यांना लाभा, कारण डायरेक्ट हिटची वाट पाहू नका. ही चुकी झाली. डायरेक्ट हिटची संधी होती, अविनाशने वेट केला, त्याला वाटलं डायरेक्ट एसट्या उद्ध्वस्त होतील, परंतु तसं मात्र काय घडलं नाही. चांगली बॉलिंग करतोय, बॅटची एज लागले. इथे मात्र आग लागले दोन्ही बाजूनी. इथे समोरच्या दिशेने खेळलाय फटका. हा क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत, फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित. खरा फेक, बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी. 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित केले जात आहेत. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहिली आपण तर 2 षटकांच्या अंती 20 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. म्हणजेच समीकरण आपण नक्कीच पुढे ठेवूया. जसं आपण पाहतोय 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडूमध्ये 42 धावांची गरज असेल. आणि हे मात्र कालच्या दिवसामध्ये घडलंय शिंदे साहेब. जसं आपण कालच्या 2-3 मॅचेस पाहिले, अगदी शेवटच्या 3 षटकांमध्ये तुम्ही 40 धावा, 50 धावा, 45 धावा तुम्ही चेस केल्यात. त्यामुळे या मॅचमध्ये शाहूवाडी नॉट आउट आहेत दोन्ही बॅट्समन, हे शक्य आहे. नक्कीच शक्य होऊ शकतं, कारण मी मगाशी सांगितलं की इथे अंदाज घेतला जातोय. अपोजिट टीमचा अभ्यास काही नाहीये, त्यामुळे 1-2 ओव्हर थोडं सांभाळून खेळलं जातंय. त्यानंतर मात्र जो नॅचरल गेम आहे आपल्याला कालच्या सत्रामध्ये पण पाहायला मिळाला, आता सुद्धा, कारण सलामीची जोडी अजूनही तळ ठोकून आहे. त्यामुळे एक चांगला खेळ आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर नक्कीच षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय बॉलर आहेत अमोल मालुसरे आणि ते येणार, यामध्ये कोणती शंका नव्हती. कारण तिसरं षटक महत्वपूर्ण राहील. तिसऱ्या षटकामध्ये बॅकफुटला ढकलण्याचं काम, गावडी संघाला करण्याचं काम अमोल मालुसरे करेल का, हे मात्र येणारे 6 चेंडू दाखवतील. अगदी एरोली एंड कडून आपण पाहतोय अमोल मालुसरे अगेन्स्ट महेश बोबडे. हे बॅटल रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटची एज, संधी होती एसटी रक्षकाकडे, बॅटची एज लागले, मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. बॅट्समन अनिकेत बोबडे, बॉलर आहेत अमोल मालुसरे. चांगला चेंडू डिलिव्हर केला होता, बॅटची एज लागली होती, पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा अगदी अंदरुनी हिस्सा झेल टिपू शकले असते अविनाश साळुंके. प्रयत्न होता एका हातामध्ये झेल घेण्याचा, प्रयत्न फसलाय. आणि आपल्या क्रीज मध्ये सेफ आहेत महेश बोबडे. आता मात्र स्ट्राईक एंडला अनिकेत. अनिकेतच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. अनिकेतला आता मात्र आक्रमण करावं लागेल. 17 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल गावडी 11 या संघाला. इथे मात्र समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका केलाय, अगदी गॅप शोधून काढलाय. ज्या पद्धतीने आपण सुईमध्ये धागा होतोय त्या पद्धतीचा गॅप. अनिकेत ऑन फायर, अनिकेतच्या बॅटमधून येतोय. आणखी 1 चौकार. 25 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. शिंदे साहेब, अनिकेत हा बॅट्समन डोकेदुखी ठरू शकतो केळगर सोळशी संघासाठी.
नक्कीच तुम्ही जर आता सलामीवीरांना परत पाठवलं नाही, शेवटपर्यंत खेळत राहिले तर मॅच त्यांच्या बाजूने घेऊन जाऊ शकतात. हा एक क्रिकेटमध्ये आपण सातत्यपूर्वक किती वेळा पाहिलंय. म्हणजे तिथे अमोलचा विचार विकेटकडे जाणारा असावा, कारण नंतर बॉलरचा एवढा कॉन्फिडन्स नाही. हे एक षटक खूप महत्वाचं आहे. येस, अगदी समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट खेळ आहे. मयूर मालुसरे असतील तिथे, फेक केली जाईल. तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाते. स्कोरबोर्ड अपडेट करूया. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 26 धावा स्कोरबोर्डवरती लागत आहेत. 62 धावांचा टप्पा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे मित्रांनो. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल तुम्हाला, आणि ते करताना मात्र मी पाहतोय अनिकेतला, परंतु महेश बोबडेच्या बॅटमधून अजून मोठे फटके येणं गरजेचं आहे. एक जबरदस्त हाईट आहे त्यांच्याकडे. आपल्या असोसिएशन मध्ये त्यांनी चांगला खेळ दाखवलाय. आज मात्र ही महत्वपूर्ण स्पर्धा. इथे मात्र बॅटची एज, अंदरुनी हिस्सा आणि मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. महेश बोबडेची महत्वपूर्ण विकेट तंबूच्या असऱ्याला गावडी संघ अडचणीत येताना पाहायला मिळतोय. शिंदे साहेब, का इथे मी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलोय, विकेटची तलाशमध्ये आलो आणि ते मात्र अमोलने करून दाखवलंय. आपण खऱ्या अर्थानं कालच्या सत्रामध्ये मला वाटतं आकाश मोहिते एक हायटेड फलंदाज होता, आणि त्या हाईटचा कालच्या सत्रामध्ये काय फायदा असतो ते आकाश मोहितेने दाखवलं होतं. इथे मात्र महेश बोबडे अपयशी झालाय म्हणेल, कारण संघाला गरज असताना घेर चेंज करायचे धावसंख्येचा विचार असताना बाद झालाय, परंतु त्याचं श्रेय मात्र अमोल मालुसरेला जाईल. चांगली गोलंदाजी आहे. नक्कीच ज्या पद्धतीने बॉलिंग हाताळली जाते, अगदी शेवटच्या क्षणी फिंगर रोल केले जातात, शेवटच्या क्षणी ऑफ कटर, लेग कटर ह्या दोन्ही बाजू आहेत अमोलकडे. स्लोअर वन अतिशय, नकल बॉल ज्यांना म्हटलं जातं, ज्या बॉलला ते अतिशय चांगला हाताळतात अमोल मालुसरे. आणि टप्पा, तुमची बॉलिंगमध्ये टप्पा अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यांच्याकडे टप्पा चांगला आहे, आणि ह्याचा फायदा मात्र अमोल मालुसरे आणि केळगर सोळशी टीमला होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समीर पाटील. 1 डाऊन पोझिशन आहे, महत्वपूर्ण पोझिशन आहे. इथे मॅच मात्र घेऊन जावं लागेल समीर पाटीलला. चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याच्या समोर आहे एक घातक गोलंदाज अमोल मालुसरे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती अलॉंग द कार्पेट समोरच्या बाजूने स्ट्रेट हिट. इथे अमोल मालुसरे चुकी करतोय, मयूर मालुसरे चुकी करतोय. चेंडू चाललाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. आक्रमण केलं जातंय, समीरच्या बॅटमधून येतोय पहिला 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 चौकार. या प्रकारच्या चुका तुम्ही ज्या वेळेस डिफेंड करत असता मित्रांनो, त्यावेळेस खूप महत्वाचं असते क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट, आणि त्या ह्याच्यामध्ये नक्कीच मयूर सारखे खेळाडूकडून चुकी होते, मैदानाच्या आतमध्ये घडतं, परंतु चुका सुधारणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. अमोल नेक्स्ट बॉल. यस, इथे मात्र वीरेंद्र सेवागच्या स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चुकी घडते एसटी रक्षकाकडून. अगदी पहिल्या स्लिपच्या गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण शिंदे साहेब. इथे मात्र तुम्ही समोरच्या दिशेने अगदी सोपा चेंडू अडवायचा होता, तिथे चुकी केली. तदनंतर एसटी रक्षकाने बॅक टू बॅक चुकी करतोय, म्हणजे 2 चौकार 8 धावा इथे मात्र गावडी संघाला अगदी सहजरित्या दिल्यात, आणि त्याचा नुकसान केळगर सोळशी संघाला येणाऱ्या काळात होईल. नक्कीच 12 चेंडू 28 धाबांची गरज, म्हणजे अबाक्यामध्ये कालच्या सत्रामध्ये सतीश सनसनी एका षटकामध्ये 26 काढल्या, म्हणजेच तुम्हाला 12 मध्ये 28 काढणं सोपं जाऊ शकतं. परंतु एक चुकी, तदनंतर आलेला दुसरा चौकार, म्हणजे क्रिकेटमध्ये चुकीला माफी का नसते हे इथं दाखवून दिलं खऱ्या अर्थानं फलंदाज. नवीन आलेला पाहिलं तर समीर पाटील, खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे सुद्धा जो पहिला आपण फटका अलाउंड द कार्पेट खेळला, सरळ बॅटने खेळला, त्यामध्ये नक्कीच त्यांच्याकडे ती अबिलिटी आहे, हे नक्कीच आपल्याला माहिती पडतंय. परंतु आता मात्र 12-28 काय घडेल, ही पहिली मॅच आहे आणि रंगतदार स्थितीमध्ये. नक्कीच ज्या पद्धतीने आपण बोललात की सरळ बॅटनी खेळला, परंतु कालच्या दिवसामध्ये सरळ बॅटनी अप्रतिम क्लास दाखवला असेल तर तो जावली संघाचा रणजित पवार, मॅन फ्रॉम करंजे. समोर बॅट आणि स्ट्रेट बॅटनी कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते, कव्हर असेल, लॉंग ऑन असेल, लॉंग ऑफ असेल, या क्षेत्रामध्ये त्यांनी खेळलेले फटके काल रणजित पवारनी प्रभावित केले. आज मात्र समीर प्रभावित करतोय. इथे आडव्या बॅटनी या चेंडूला पाठवलंय. यस, लॉंग लॉंग आणि बिग 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 हाय अँड हँडसम षटकार येतोय. अनिकेत ऑन फायर. शिंदे साहेब, ही मॅच संपलेली नाही. गावडी संघ मॅच मात्र देत नाही इथे केळकर सोळशी संघाला. काय म्हणाल? नाही, अपेक्षा आपण पहिल्यापासून करत होतो की नंतरच्या षटकांमध्ये गेअर चेंज केले जातील, परंतु या पद्धतीचे खूप चांगली फलंदाजी आहे.
ओ हो हो, काय क्लास दाखवला. इथे धाव जरी एक मिळाली तरी हा फटका सांगून जातोय येणारे चेंडू नक्कीच काय घडणार आहे. तर नक्कीच ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय, ओव्हर द कव्हर खेळलाय फटका, आणि हे टेनिस बॉल क्रिकेटचं मादक सौंदर्य आहे. जसं आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो, शफल होऊन म्हणजे ऑफस्टम्पच्या बाहेर जाऊन प्रत्येक फलंदाज बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हा फटका अतिशय क्रिकेटचा अगदी ज्या पद्धतीने पाहतो कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळलेला फटका, म्हणजेच कव्हर द ओव्हर द कव्हर, अतिशय चांगली बॅटिंग. हो, इथे मात्र समीरसाठी हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आणि कुठेतरी प्रेशर बॉलरवरती दिसतोय शिंदे साहेब. नक्कीच तुम्ही चर्चा केली, सॅपल होऊन ऑन साइडला खेळलेल्या फटक्यांची चर्चा जास्त होतच नाही क्रिकेटमध्ये, परंतु तुम्ही कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑनला जे फटके खेळतात सरळ बॅटनी ते लोकांच्या स्मरणामध्ये राहतात, कारण क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळतं. येस, प्रथमेश मालुसरे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. ओ, याही चेंडूला अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, झेल मात्र टिपला जाईल. आता मात्र संधीचं सोनं केलं जात आहे केळकर सोळशी संघाकडून. अतिशय चांगला झेल मात्र नितीनने टिपलाय आणि फलंदाज मात्र समीर जड पावलाने माघारी येताना अगदी तंबूच्या दिशेने. नक्कीच मॅच मध्ये मात्र इथे टर्निंग पॉइंट घडू शकतो. हा विकेट खूप महत्वाचा होता, कारण ज्या रिदम मध्ये हे दोन फलंदाजी करत होते, आता मात्र इथे केळकर सोळशी संघ हॅबी झालेला पाहायला मिळेल का. एक महत्वाची विकेट अनिकेतची मात्र इथे प्रथमेश मिळवून देईल का, हे खूप महत्वाचं असेल. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं, समीर यांनी एक आल्याला जो चौकार खेळला त्याचा फायदा झाला, परंतु विकेट गेले. इथे मात्र समीकरण नक्कीच नव्याने मांडे. 9 चेंडू आणि 20 धावा, 9 चेंडू 20 धावा, 20 धावा 9 चेंडू. बॅटल रंगले मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इथे स्टँड अँड डिलिव्हर अगदी समोरच्या दिशेने, परंतु सुमित मालुसरे त्याच्या खाली, झेल टिपलाय. डान्स करून दाखवतायत इथे, चांगला झेल. पुन्हा एकदा मॅच मध्ये येताना केळकर सोळशी संघ, महत्वपूर्ण झेल आणि महत्वपूर्ण विकेट. महेश बोबडे बॅक इन पवेलियन. अनिकेत, मी आताच पहिल्या चेंडूवरती सांगितलं होतं की ही विकेट मिळवून देईल का प्रथमेश, आणि ती नेक्स्ट बॉल वरती मिळाले. म्हणजेच इथे मात्र टीम गावडी, खऱ्या अर्थानं शाहूवाडी ही बॅकफूट वरती ढकल आहे, कारण आतापर्यंत अनिकेतचा खेळ या इनिंग मध्ये चांगला झाला होता. आता मात्र कुठेतरी बॅकफूट वरती दडपण मात्र इथे मात्र शाहूवाडी गावडी 11 संघावरती आलंय. नक्कीच ज्या पद्धतीने अनिकेतनी फलंदाजी केले, मन जिंकली होती, परंतु अगदी सामना फिनिश करायचा होता. अगदी तंबूच्या आसराला येतोय, परंतु टाळ्यांचा गजर मित्रांनो अनिकेतसाठी झाला पाहिजे. काय बॅटिंग केली यार, सुपर बॅटिंग. जशाच तसं उत्तर केळकर सोळशी आणि KSK क्रीडा प्रतिष्ठानला देताना अनिकेतला आपण पाहिलं. 12 चेंडू आणि 25 धावांची खेळी त्यांनी केली. अतिशय चांगली बॅटिंग केली प्रथमेश मालुसरे. ओ, याही चेंडूला अगदी समोरच्या दिशेने गॅपमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील का. हो, चुकी करतायत क्षेत्ररक्षक. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 44 धावा. म्हणजेच येणारे चेंडू असतील 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. हा चेंडू अतिमहत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये शिंदे साहेब. नक्कीच हा चेंडू जर खऱ्या अर्थानं प्रथमेशनी 1 किंवा डॉट 2 मोठ्या फटक्यापासून वाचला तर मॅच मध्ये पूर्णतः इन राहील केळकर सोळशी संघ. ओ, काय घडेल इथे. अविनाशची खूप मोठी चुकी आहे. या स्टेजला जाऊन तुम्ही अशा प्रकारच्या चुका करू शकत नाही मित्रांनो. 100% नव्हे 200% अफेट दिला पाहिजे, चेंडू अडवला पाहिजे. गोलंदाजाची चांगली कामगिरी होती, यष्टी रक्षकाची खूप मोठी चुकी आहे. नक्कीच चुकी आणि चुकी. क्रिकेटमध्ये चुका करता पुन्हा एकदा तुम्हाला कमबॅक करता येत नाही. हे मात्र फिल्डिंग मध्ये घडते. फिल्डिंग मात्र तुमच्या हातामध्ये असते मित्रांनो. बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु क्षेत्ररक्षण फिल्डिंग तुमच्या हातामध्ये असते. आणि त्या फिल्डिंग मध्ये चुका करताना अविनाश साळुंके एक सिनियर क्रिकेटरला पाहतोय, 2 चौकार त्यांच्या हातामधून सुटलेत. मॅच सुटले की काय हे सुद्धा पाहणं गरजेचं, कारण समीकरण आता येऊन पोहोचलंय. 6 चेंडू आणि 14 धावा. 2 चेंडू 2 मोठे प्रहार. इथे मात्र खऱ्या अर्थानं गावडी शाहूवाडी या संघाच्या बाजूने मॅच घेऊन जाऊ शकते, परंतु आता मात्र इथे कर्णधाराला डोकेदुखी ठरेल. शेवटच्या षटकासाठी कोणाला प्राचारण करायचं, कोणावरती विश्वास दाखवला जाईल, कोण ही मॅच आपल्याला काढून देईल, हे मात्र नक्कीच पाहणं उत्सुकतेचं असेल. काय घडेल. 6 चेंडू 14-14, 6 समीकरण दोन्ही बाजूला मिळतं जुळतंय. तोलायमान क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण ह्या 14 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात, या 14 धावा चेस सुद्धा केल्या जाऊ शकतात. स्ट्राईक एंडला मात्र नवीन फलंदाज असेल.
संजय पाटील, मला वाटतं एक चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय, नाही ना? संजय पाटील, खूप मोठी मदर असेल खऱ्या अर्थानं शाहूवाडी गावडी 11 संघाची. आणि बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय प्रतीक न्यू यंग टॅलेंट आहे केळगर सोळशी संघाचं. ओ यस, पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. टाळ्यांचा गजर होईल या बॉलर्ससाठी. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पुण्यावरून खास या स्पर्धेसाठी हा खेळाडू नवी मुंबईमध्ये दाखल झालाय. षटक क्रमांक शेवटचं, जिथे मात्र 14 धावा डिपेंड करायचे आहेत. पहिला चेंडू डॉट टाकलाय, कौतुक केलं जात आहे. नेक्स्ट बॉल साठी तयार होईल. ओ इथे मात्र लेग साइडला चुकी घडते. या चेंडू अलॉंग द कार्पेट चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, मिळतील 4 धावा. चुकी 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 आणि चुकी करताना क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षणाचा मुजरा आपण पाहतोय केळगर सोळशी टीम केळगर सोळशी कडून. धावसंख्या जर पाहिली आपण तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागते ती 52. 10 धावांची गरज असेल. चेंडू असतील 4 चेंडू 10 धावा. काय मॅच आहे मित्रांनो, अगदी पहिली मॅच आणि पहिली मॅच आपण जशी पाहतोय मित्रांनो, अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. 10 रन्सची गरज, 4 चेंडू बाकी असतील. न्यू बॉलर, यंग बॉलर केळगर सोळशी संघाकडून बॉलिंग करतोय प्रतीक आणि बॅट्समन आहेत संजय पाटील. संजय पाटीलला दमखम दाखवावा लागेल गावडी संघ. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर. संजय पाटील ऑन फायर. महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये या चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. संजय पाटील ब्रँडेड षटकार येतोय. मिळतील 6 धावा. मॅच मात्र आणून ठेवले गावडी शाहूवाडी टीम. कौतुक करावं लागेल संजय पाटीलचं. बॉल असतील 3, रन्स करायच्या आहेत 4. देसाई एक म्हणेन इथं यासाठीच केला होता अट्टास ही स्पर्धा घेऊन यायचा, कारण हे आयोजन साध्य होतंय. अशा मॅचेस पाहायला प्रेक्षकांना मिळत आहेत. खूप चांगले क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि नक्कीच ज्या पद्धतीने KSK क्रीडा प्रतिष्ठानकडून 3 टीम दाखल झाल्या होत्या, 2 टीम काल पराभूत झाल्यात. ही शेवटची संधी होती KSK क्रीडा प्रतिष्ठानला. ती सुद्धा संधी हातातून जाते का? परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत कोणतंही बाकीत करणं मूर्खपणाचं ठरेल. 3 चेंडू 4 धावा क्रिकेटमध्ये डिफेंड केल्यात. आज मात्र प्रतीककडे ती संधी. संजय पाटील ओ लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. यस, चांगलं क्षेत्ररक्षण सुमित मालुसरे आहे त्या ठिकाणी. आता मात्र 2 चेंडू 3 धावा. पहिली मॅच हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच असेल. पहिलीच मॅच अगदी फायनलची अनुभूती देणारी मॅच. किरण सर, व्हॉट अ मॅच. पहिली मॅच 2 संघांमध्ये टीम केळगर सोळशी विपक्ष गावडी शाहूवाडी. काय मॅच रंगले. बॅटर आहेत आता मात्र रोहन वरेकर. संधी आहे इथे मात्र हिरो बनण्याची. चर्चा होईल या मॅचची. इथे तुम्ही मॅच जिंकून देताय का हे मात्र ठरेल येणाऱ्या 2 चेंडू मध्ये. प्रतीक निघालाय. 2 चेंडू 3 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. यस, 1 रन चोरटी घेतले. आता मात्र 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. मॅच रंगले. अगदी प्रेक्षक एका पायावरती उभे राहून ही मॅच पाहतायत. पहा नक्कीच देसाई, काय मॅच आहे. खऱ्या अर्थानं पैसा उसूल मॅच म्हणायला हरकत नाही. दोन्ही संघाचं कौतुक करेल. कोणी मॅच सोडायला तयार नाही. शेवटपर्यंत रडणार. हारलो तरी चालेल, जिंकलो तरी चालेल, पण शेवटपर्यंत मैदान सोडणार नाही, हार मानणार नाही. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. बॅट्समन आहेत संजय पाटील ज्यांनी ही मॅच आणून दिले. षटकार ठोकला. 1 चेंडू 2 धावा. हा चेंडू डिलिव्हर केला जाईल. लेग साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईड बॉल. काय मॅच आहे मित्रांनो. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस हा KSK क्रीडा प्रतिष्ठानचा नियम. तुम्हाला ही धाव कंप्लीट करावी लागेल. संजय पाटील ऑन अ स्ट्राईक. गावडी शाहूवाडी असोसिएशन टीम कडून खेळतोय संजय पाटील. आज हिरो बनण्याची संधी सातारा जिल्ह्यामध्ये स्टार होऊ शकतो आज जर गावडी संघाला विजय मिळवून देतोय. 1 चेंडू 1 धावेची गरज. प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते. टीम मीटिंग बोलवली जाते. चर्चा केली जाईल. अमोल मालुसरे, सुमित मालुसरे, अविनाश साळुंके. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. काय घडणार या मॅच मध्ये. आणि हा चेंडू डिलिव्हर करेल.
ओ हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होण्याची संधी, इथे मात्र चुकले. इथे काय घडतंय, टीम गावडी विजयी ठरतोय. चुकी आणि चुकी होते. यस, इथे टीम गावडी संघ विजयी ठरतोय मित्रांनो. खूप खूप अभिनंदन गावडी संघाचं. त्याचबरोबर केळगर सोळशी, हार्ड लक. खूप चांगली फाईट, खूप चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. क्या बात आहे, सुपर्ब, अतिशय चांगली मॅच. डीजे प्लीज एक सॉन्ग घेऊन या.